नमस्कार मित्रांनो, आज आपण टरबूजच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि या टरबूजच्या शेतामध्ये ही पिवळं पिवळं ट्रॅप हे काय असतात तर हे सांगणार आहे आणि याचं काम काय आणि याच्याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांचे मिसकन्सेप्ट आहेत. तर हे तर पहिले तर येल्लो स्टिकी स्टॅप आहेत. याला एक असा ग्लू चिटकलेला राहतो मित्रांनो, चिटकवलेला राहतो की याच्याने जे कीटक आहेत येल्लो कलर बघून आकर्षित होतात आणि त्याच्यावर बघतात, आता बसतात आणि इथे चिपकतात. आता तुम्हाला दाखवतो मी इथे, हे बघा, हे पूर्ण इथे किती कीटक लटकलेले आहेत. आत्ताच लावलेलं दिसतंय ना, हे चालूच यांनी लावलेलं आहे. पण याचा उपयोग असा नाही आहे की हे तुमचं शेतातलं किड संपवून टाकेल किंवा कीडक संपवून टाकतील. याच्यामध्ये आपल्याला थ्रिप्स, पांढरी माशी, तुडतुडे मावा, ऍफिड जसिस आपल्याला ओळखता येतात आणि त्यानुसार आपण फायदा घेऊ शकतो की आपल्याला हे एक इंडिकेटर म्हणून काम करतं की आपल्या शेतामध्ये कशाचा अटॅक जास्त आहे. समजा इथे ऍफिड जास्त लटकलेलं राहिले किंवा जशीस जास्त लटकलेलं राहिले तर आपण त्यानुसार आपण फवारा ठरवू शकतो. पण हे 100% तुम्हाला कंट्रोल देणार नाही, तुम्हाला स्प्रे घ्यावे लागतील. अशा पद्धतीने इथे जवळपास एका क्षेत्रामध्ये ते 25 ते 30 लावावं लागतात, पण यांनी जवळपास 100-150 लावले. पूर्ण शेत बघू शकता तुम्ही, बघा इकडे बघा कसं पूर्ण लावलेलं आहे, पूर्ण लावलेलं आहे. अशा पद्धतीने आहे महाराज. तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये कुठलाही भाजीपाला लावत असाल तर याच्यासोबत नक्की लावायचं, एक इंडिकेटर म्हणून चांगलं काम करतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.